नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आणि आज आपण बघतो आहे मराठी मीडियमचे जे सायन्स सब्जेक्ट आहे त्याचा थर्ड लेसन आहे विलग करूया घटक या लेसनवरचे सॉल्व क्वेश्चन आन्सर्स। मित्रांनो, या लेसनच्या एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। विलग करूया घटक सॉल्व क्वेश्चन आन्सर्स। आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, चुंबकीय विलगीकरणामध्ये याचा वापर केला जातो। तर घनतेचा फरक असतो का? नाही। आकारामध्ये फरक असतो का? नाही। विरघळण्याचा गुणधर्म असतो का? नाही। तर करेक्ट ऑप्शन कोणता आहे? चुंबकीय गुणधर्म असतो आपला त्याच्यामध्ये। देन सेकंड आहे की आपल्याला गव्हातील बारीक खडे निवडायचे आहेत, तर कोणती पद्धत उपयुक्त असते? तर बघा, आता निवडणे ही पद्धत आहे, आपल्याला माहिती आहे। मळणे आहे का? नाही। उफडणे ही सुद्धा पद्धत नाही आहे, तर करेक्ट आपला ऑप्शन आहे ब नंबर। पाण्यात विरघळलेली तुरटी पुढील पैकी कोणत्या पद्धतीने वेगळा करता येते? तर आपण बघितलेलं आहे की तुरटी कशासाठी, पाणी निवडणे याच्यासाठी आपण बघितलेलं आहे, बरोबर। आता तुरटीचे कण पाण्यामध्ये पूर्णतः मिक्स होत नाही, ते जड असतात आणि ते खाली जाऊन बसतात। मग आता आपल्याला ही पद्धत वेगळी करायची आहे, तर बाष्पीभवन योग्य पद्धत आहे। कारण की बाष्पीभवनामुळे काय होणार, पाण्याची वाफ होऊन जाणार आणि ते तुरटीचे कण जे आहे ते खाली राहतील। म्हणून आपली करेक्ट ऑप्शन कोणता आहे? बाष्पीभवन। देन फोर्थ नंबर आहे, दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे, त्यातील दूध आणि पाणी वेगळं करणं कोणत्या पद्धतीने शक्य होईल? तर आता आपल्याला माहिती आहे की आपण जे हे विलगीकरणाचे घटक वेगळे करतो, तर त्याच्यामध्ये जे एकमेकांमध्ये मिक्स होत नाही असेच घटक त्याच्यामध्ये आपण वेगळे करू शकतो। मिक्स होणारे घटक वेगळे करू शकतो का? नाही। पण इथे दूध आणि पाणी एकमेकांमध्ये मिक्स होते, मग ते वेगळं करू शकतो का आपण? नाही। म्हणून गाळणे ही पद्धत रॉंग आहे। बाष्पीभवन सुद्धा रॉंग आहे। अवसादन निवडणे हे पण रॉंग आहे। तर म्हणून काय आहे? करेक्ट ऑप्शन ड नंबर। यापैकी कोणतीही पद्धतीने शक्य नाही। आपला दुसरा क्वेश्चन आहे, सत्य आहे की असत्य ते ठरवायचं आहे आणि जे असत्य असेल तर ते पुन्हा आपल्याला करेक्ट करून लिहायचं आहे। फर्स्ट क्वेश्चन काय आहे? द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते। बरोबर आहे। बघा, इथे आपल्याला जे लिक्विड आहे तर ते वेगळं करण्यासाठी आपण इथे फिल्टर पेपरचा यूज करतो आहे ना, गाळणे ही पद्धत वापरतो। तर आपलं सेंटेन्स काय आहे? सत्य आहे। ते चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातील सर्व धातू वेगळे करता येतात। इथे काय लिहिलेलं आहे? सर्व धातू। तर आपल्याला माहिती आहे की सर्व धातू वेगळे नाही करता येत, म्हणून हे सेंटेन्स काय आहे? असत्य आहे। कारण काय आहे की फक्त ज्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म आहे असेच धातू वेगळे करता येतात। मग त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात? लोखंड, निकेल आणि कोबाल्ट हे धातू येतात। बाकी आपण म्हटलं की तांबे आहे, ॲल्युमिनियम आहे, हे वेगळे करता येतील का? नाही। म्हणून हे सेंटेन्स काय आहे? असत्य। देन थर्ड नंबरचं सेंटेन्स आहे, समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरली जाते। तर ही काय आहे? सेंटेन्स असत्य आहे। आपल्याला माहिती आहे, कारण की आपण कोणती पद्धत वापरतो तिथे? बाष्पीभवन ही पद्धत वापरतो आहे ना। सूर्याच्या उष्णतेमुळे तिथल्या पाण्याचं बाष्पीभवन होते आणि ही पद्धत वापरली जाते। मग चौथं काय आहे? धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळे करण्यासाठी उफडणे ही पद्धत वापरली जाते। तर सेंटेन्स सत्य आहे, बरोबर आहे। कारण की आपण बघितलं आहे की शेतामध्ये सुद्धा उफडणे ही पिकांसाठी जनरली यूज केली जाते। आणि पाचवं आहे, जड व हलके असे दोन द्रव पदार्थ वेगळे करण्यासाठी निवडणे ही पद्धत वापरता येते। तर निवडणे करता येईल का? नाही। म्हणून हे सेंटेन्स काय आहे? असत्य आहे। मग ही काय निवडणे आपण कोणत्या वस्तूसाठी करतो? घन पदार्थासाठी करतो, बरोबर। मग आता दोन लिक्विड आहे, जे दोन द्रव आहे ते वेगळे करण्यासाठी कोणती आहे? तर कशासाठी आपण विलगीकरण ही पद्धत यूज करतो, किंवा फिल्टर कोणता आहे? विलगीकरण किंवा नरसळा याचा वापर करून आपण हे करतो। आपण एक उदाहरण बघितलं होतं, कशाचं? तेल आणि पाणी याचं उदाहरण बघितलं होतं। कशामुळे? विलगीकरणामुळे। देन आपला
नेक्स्ट क्वेश्चन आहे, गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी? आता गाळण पद्धती कशी उपयुक्त ठरते बघा. आता द्रवातनं विरघळणारे घन पदार्थ आणि द्रव यांच्या मिश्रणासाठी गाळण पद्धत उपयुक्त ठरते, आपल्याला माहिती आहे. आणि इथे एक्झाम्पल वरून तुम्हाला लक्षातच येणार, इथे फिल्टर पेपरचा यूज केलेला आहे. मग काय आहे, गाळण कागद म्हणजे फिल्टर पेपर किंवा बारीक कापड वापरला जाते. आपण म्हणजे ह्या जे एक घन पदार्थ असतो, आता घन पदार्थ समजा पाण्यामध्ये गढूळ पाणी आहे, मग त्याच्यामध्ये काय असते, माती असते, रेतीचे बारीक कण असतात. मग हे घन पदार्थ झाले आणि ते लिक्विडमध्ये वेगळे करता येतात. मग हे काय, गाळणीतून ओतले असतात. द्रवाचे कण लहान असल्यामुळे ते गाळणीतून खाली निघून जातात आणि जे घन पदार्थाचे कण असतात ते गाळणीवरच राहतात. आता हे एक्झाम्पल सोपं आहे आणि तुम्हाला हे इथलं चित्र बघितल्यामुळे लक्षात येणार आहे. देन आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भांड्यातील पाणी मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा कसा कराल? आता इथे बघा, इथे वरती पिक्चर मध्ये तुम्हाला दिसते एका भांड्यामध्ये लाकडाचा भुसा आहे आणि तो काय करतो, पाण्यावर तरंगतो. मग का बरं तरंगतो? कारण की भुसा हा काय असतो, वजनाने हलका असतो आणि त्यामुळे तो काय करतो, तरंगतो. मग आता हे वेगळं करण्यासाठी आपण कोणतीही पद्धत वापरू शकतो. त्यानंतर स्थिर ठेवल्यामुळे भुसा पाण्यावर तरंगू लागेल. त्यामुळे काय होईल, नितळणे म्हणजे डिकॅन्टेशन ही पद्धत आपण यूज करू शकतो. किंवा फिल्टर पेपर म्हणजे गाळण पद्धत ही सुद्धा आपण पद्धत यूज करू शकतो, आहे ना. म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण इथे भांड्यातील भुसा हा वेगळा करू शकतो. पहिली मेथड कोणती आहे, डिकॅन्टेशन म्हणजे नितळणे आपण असं म्हणतो. बघा यामधला बघा, कचरा हा हळूवार मागे राहिला, भुसा मागे राहिला आणि हळूवार पाणी खाली ओतला आहे. आणि दुसरी मेथड ही कोणती आहे, फिल्टरेशन, बरोबर. देन आपला इथे 5वा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता आपला 5th नंबरचा क्वेश्चन आहे, सुतार काम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणकोणत्या पद्धतीने वेगळा करू शकेल आणि त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरेल? आता तुम्हाला माहिती आहे की इथे हा जो सुतार काम करत आहे, तर मग तो काय करतो की त्याच्यामध्ये खिळ्याचाही उपयोग होतो. मग आपण कोणत्या 2 पद्धती वापरू शकतो, एक निवडणे ही पद्धत वापरू शकतो आणि दुसरी कोणती आहे, चुंबकीय विलगीकरण ही पद्धत सुद्धा वापरू शकतो. मग याच्यातली सगळ्यात इझी मेथड कोणती आहे? तर सगळ्यात इझी कोणती आहे तुम्ही पण सांगू शकाल, आहे ना. कोणती आहे, तर चुंबकीय विलगीकरण. कारण की काय आहे, मॅग्नेटला सगळे पटपट चिटकून जातील खिळे आणि त्याच्यामुळे ते वेगळे करणं आपल्याला सोपं जाणार आहे. आणि या लेसन मधला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आपला आहे, पुढे शब्दकोड्यात विलगीकरणाशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत आणि नमुन्यासाठी एक शब्दभोवती वर्तुळ केलेला आहे. तर असे शब्द आपल्याला नोंदवहीत लिहायचे आहेत. बघा आता इथे एक निवडणे, आपण ज्या वेगवेगळ्या मेथड पाहिजे आहे विलगीकरणाची, तर एक इथे दिलेली आहे निवडणे, त्याला सर्कल केलेलं आहे. आता ही मित्रांनो, ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला स्वतःला करायची आहे, पण त्यातले कोणते शब्द राहणार आहेत ते इथे मी लिहून दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ते शोधायला सोपे जाणार आहेत. आता फर्स्ट कोणता आहे, गाळणे. बघा इथे तुम्हाला गाळणे हे दिसलं आहे एक, आहे ना, बरोबर. मग उथळणे, निवडणे, देन पाखडणे, चुंबकत्व, विलगीकरण, निवडणे आणि ओतणे, हे सगळे शब्द इथे तुम्हाला दिसतील. तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स इथेच संपलेले आहे. तर भेटूया लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.